नमस्कार मित्रांनो, मी अनिल चित्तर आणि आपण पाहताय अन्न संस्कार। आजचा आपला विषय तेल तूप खायचं काय आणि सोडायचं काय, थोडक्यात चांगलं काय आणि वाईट काय। मित्रांनो, चांगलं वाईट ठरवायच्या आधी तेल तूप म्हणजे काय हे थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून आपण तेल तुपाची एक बेसिक माहिती आधी करून घेऊया जुलबी। तर कुठलंही तेल किंवा तूप याचा बेसिक कणा म्हणजे ग्लिसरॉल। आपण एका मॉडेलच्या साहाय्याने ते काय आहे ते बघायचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, हे ग्लिसरॉलच्या मॉलिक्युलचं एक मॉडेल तयार केलंय आपण। तर हा ग्लिसरॉलचा मॉलिक्युल, याच्यात 3 कार्बन ॲटम असतात, 1, 2 आणि 3। हे एकमेकांशी जोडले गेलेले असतात। तर हे 3 कार्बनचा एक संयोग आहे, त्याला 3 ठिकाणी रिॲक्ट करायची ॲबिलिटी आहे। म्हणजे इथे 3 OH ग्रुप असतात, म्हणजे ऑल म्हणतात त्याला, अल्कोहोल्स असतात। ह्या 3 ठिकाणी तो रिॲक्ट करू शकतो, याचा अर्थ या 3 ठिकाणी याला शेपट लागू शकतात। तर हा झाला ग्लिसरॉल। तर दुसरा याचा महत्वाचा घटक म्हणजे फॅटी ऍसिड। फॅटी ऍसिड ही साधारणपणे 3 पासून 23-24 कार्बनच्या ॲटमची एक मालिका असते। ही या समजा असं एक 22-24 कार्बनचे ॲटम एकमेकांना जोडून ही एक साखळी तयार झाली आहे असं समजा। आता तुम्ही विचाराल की 3 मॉलिक्युलचा एवढा मोठा आणि हे 26 एवढं छोटं का? तर हे 26 केलं तर ते खरं 6-7 फुटाचा लांब होईल। एवढा लांब आपल्याला शूट करणं किंवा हे अवघड पडेल, म्हणून याला कॉम्पॅक्ट केलं। तर हे समजून घ्या, हे मोठं आहे 7-7.5 फुटाचं, पण याच्यात आपल्याला हे समजून घ्यायचं। तर याच्यात साधारणपणे हे कार्बनचे ॲटम एकमेकांना जोडलेले आहेत। तर ते साधारण 3-4 पासून 25-26 पर्यंत आहेत। हे जोडलेलं असतं। याच्या एका एंडला ऍसिडिक ग्रुप म्हणजे कार्बॉक्सिल ग्रुप असतो, हा कुठेतरी जाऊन रिॲक्ट करू शकतो। हा रिॲक्ट न करणारा टोक आहे, याला ओमेगा एंड असं म्हणतात। ओमेगा एंड आणि कार्बॉक्सिल एंड हे आहे। आता या दोघांचं जोडणं, हा ग्लिसरॉलच्या मॉलिक्युलला आता हा फॅटी ऍसिड जोडला जातो। हा जोडला गेला तर ग्लिसरॉलला एक फॅटी ऍसिडचा मॉलिक्युल जोडला गेला, त्याच्यामुळे हा झाला मोनोग्लिसराइड। जर त्याला 2 फॅटी ऍसिडचे मॉलिक्युल जोडले गेले तर हा झाला डायग्लिसराइड। आणि 3 असे फॅटी ऍसिडचे मॉलिक्युल जोडले गेले तर हा झाला ट्रायग्लिसराइड। तर आपलं हे तेल किंवा तूप हे ट्रायग्लिसराइड असतं, ज्याच्यात 1 ग्लिसरीनचा मॉलिक्युल आणि 3 फॅटी ऍसिडचे मॉलिक्युल एकमेकांशी जोडले गेलेले आहेत। क्लिअर? आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर एक छोटं आहे, एक मोठं आहे, एक आणि मोठं आहे। तर याच्यात बेसिकली काय समजा, हे याच्यात समजा 3 ते 4 किंवा 3 ते 7 असे जर कार्बन ॲटम असतील तर याला म्हणायचं शॉर्ट चेन फॅटी ऍसिड। ते जर 7 ते 14-15 असतील तर हे होतात मीडियम चेन फॅटी ऍसिड। आणि तेच पुढे जाऊन जर 17 ते 25-26 पर्यंत गेलं तर हे होतं लॉंग चेन फॅटी ऍसिड्स। त्याच्यामुळे फॅटी ऍसिडचं जर बघितलं तर शॉर्ट चेन, मीडियम चेन आणि लॉंग चेन फॅटी ऍसिड हा एक भाग झाला। आणि याचा दुसरा पुढचा भाग असतो की फॅटी ऍसिड ही 2 प्रकारची आहेत, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड। आता सॅच्युरेटेड म्हणजे काय, तर याच्यात जे काय मॉलिक्युल्स आहेत 4 पासून 26 असतील, जे काय आहेत ते सरळ एकमेकांना जोडले गेलेले असतात, फिक्स्ड असतात। हे जर तुम्ही बघितलं तर हा थोडा वेळ समजा हा ग्लिसरीनचा मॉलिक्युल आहे आणि हा फॅटी ऍसिड आहे, तर ही संपूर्ण फॅटी ऍसिडची चेन पूर्ण रिजिड असते। ही कुठेही हलत नाही, कुठेही रिएक्ट करत नाही। हा जसा आपला मराठी बाणा असतो तसा मराठी बाणा आणि ताठकण हा हलत नाही, त्याच्यात कुठेही बदल होत नाही। तर हा जो स्टिफ आहे हा कोणाशी रिॲक्ट करत नाही, याचे कोणाशी अफिनिटी नसते, हा सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड। दुसरा झाला अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड। अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड म्हणजे काय, आपला गुज्जूभाई असतो तसा फ्लेक्झिबल, कोणालाही गेला तर वाकेल, नमस्कार करेल, हसून बोलेल, तर तसं जिथे फ्लेक्झिबिलिटी आहे तिथे अनसॅच्युरेशन आहे। तर हे फ्लेक्झिबल। आता ती जर फ्लेक्झिबिलिटी एकाच ठिकाणी असेल, इथे समजा असं आहे, तर तो झाला मोनोसॅच्युरेटेड। आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी फ्लेक्झिबिलिटी असेल, 1, 2, 3, 4 हा पूर्ण फ्लेक्झिबल झाला, तर हा झाला पॉली अनसॅच्युरेटेड।
तुम्ही म्हणजे वी हॅव मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड। आता हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड PUFA हे आपण खूप वेळा ऐकतो की हे तेल चांगलं कारण इसमें प्यूफा है, तर हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड। तर आता आपण फॅटी ऍसिड आणि हे याचा संयोग बघितलं। आता पुढे काय होतं की हे ज्यावेळी पचतं, तर तेल आपण खाल्ल्यानंतर ते पचलं पाहिजे। ज्यावेळी हे तेल पचतं त्यावेळी काय होतं की हे जोडले गेलेले जे फॅटी ऍसिड्स आहेत ते आता पोटात आलेत समजा, तर एक लायपेज नावाचा एक एन्झाईम शरीरातून सिक्रेट होतं आणि ते येऊन काय करतात, पोटात येऊन ही फॅटी ऍसिड्स याच्यापासून मोकळी करतात आणि ग्लिसरीन आणि ही फॅटी ऍसिड्स मोकळी होतात आणि ही फॅटी ऍसिड सगळी मोकळी झालेली ही आपल्या लिव्हरमध्ये जातात आणि लिव्हरमध्ये गेलं की त्याचं पुढचं काम चालू होतं। आपल्या डोक्यात एक कल्पना फिट बसलेली असते की आपण फॅट्स का खातो, तर फक्त आणि फक्त ऊर्जेसाठी। तर यस, फॅट ऊर्जा देतं, 1 ग्रॅम फॅट तुम्हाला 9 कॅलरी ऊर्जा देतं, पण फॅटचं मूळ काम हे ऊर्जा देणं नाहीच। फॅटची खरं त्याच्यापेक्षा खूप महत्वाची काम आहेत ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो। तर काय होतं की आता ही फॅटी ऍसिड गेली तर एकदा लिव्हरमध्ये आल्यानंतर लिव्हर काय करतो, त्यातला काही भाग बाजूला काढतो ऊर्जेसाठी आणि उरलेला भाग हे महत्वाच्या कामासाठी त्याचा कारखाना चालू होतो असं समजायचं। तर एक आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स एकीकडे जातील, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड एकाकडे जातील। मग तिथे काय होतं की जिथे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड गेले तर तिथे त्याचा कारखाना चालू झाला, प्रोटीन येतं, तिथे हे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड त्याला जोडलं जातं। आणि आता आपण पाहिलं की अनसॅच्युरेटेड फ्लेक्झिबल आहेत, त्याच्यामुळे प्रोटीनला जोडल्यानंतरही जो मॉलिक्यूल होतो ज्याला आपण म्हणायचं लायपोप्रोटीन, म्हणजे प्रोटीन आणि लिपिड म्हणजे जे तेल आहे ते, तर लायपोप्रोटीन, तर ज्याच्यात अनसॅच्युरेटेड आहे तोही फ्लेक्झिबल आहे आणि तो पूर्ण मॉलिक्यूल फ्लेक्झिबल होतो। तर त्याच्यामुळे काय होतं की सगळा मॉलिक्यूल फ्लेक्झिबल आहे आणि हा मॉलिक्यूल आपल्या शरीरात फार महत्वाचं काम करतो। म्हणजे शरीरात जेवढेही मेम्ब्रेन्स आहेत ते या सगळ्या लायपोप्रोटीननी होतात, ज्या अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड पासून आणि प्रोटीन पासून बनले गेलेले मॉलिक्यूल। म्हणजे आता मेम्ब्रेन काय, अगदी आपली त्वचा, डोळ्यात खूप मेम्ब्रेनचं काम आहे, कानातला पडदा मेम्ब्रेन आहे, आपली किडनी मेम्ब्रेन आहे, तुमच्या लंग्समध्ये मेम्ब्रेन शिवाय कामच होऊ शकत नाही, तर असं मेम्ब्रेनची खूप काम आहेत। तर त्या मेम्ब्रेनला रिप्लेस करायला, जुने काढून नवी बसवायसाठी जे मेंटेनन्स पाहिजे त्याच्यासाठी ही मेम्ब्रेन तयार होतात। त्याच्यामुळे फॅटी ऍसिड, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड पासून बनला गेलेला लायपोप्रोटीन त्याला कोलेस्टेरॉल असंही म्हणतो। तर ते कोलेस्टेरॉल आहे, हे मेम्ब्रेन बनवायसाठी वापरलं जातं। आता हे जे कोलेस्टेरॉल आहे जो पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड पासून बनला, हे फ्लेक्झिबल आहे किंवा अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड पासून ते फ्लेक्झिबल आहे, त्याच्यामुळे ते कमी जागेत जास्त बसतात, त्याच्यामुळे त्याची घनता जास्त, त्याच्यामुळे दे आर हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन। तर ते हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन नावाचं कोलेस्टेरॉल आहे ते चांगलं आहे कारण ते फ्लेक्झिबल आहे। हा एक भाग झाला। मग आपलं सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जे आलेले असतात त्याचं काय होतं, तर ही स्टिफ आहे, तर त्या स्टिफचं काहीच होत नाही का, तर नाही, त्याचा कारखाना दुसरा, तो प्रोटीन बरोबर जोडला जातो आणि जो मॉलिक्यूल तयार होतो तो स्टिफ आहे। याचा अर्थ त्याला काम नाही असं नाही, इनफॅक्ट तो जास्त महत्वाचं काम करतो। आपल्या मसल बिल्डिंगसाठी जे स्केलेटल स्ट्रक्चर आहे, ज्याच्यासाठी स्केलेटल मास असं म्हणतात मसलचं, हे हा लायपोप्रोटीन देतो जो सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड पासून बनला। त्याच्यामुळे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड पासून बनलेलं लायपोप्रोटीन म्हणजेच लो डेन्सिटी लायपोप्रोटीन किंवा लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल हे मसल बिल्डिंगसाठी अतिशय गरजेचं आहे। मसल बिल्ड व्हायचा असेल तर तुम्हाला सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड लागतातच। त्याच्यामुळे मी सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड खात नाही किंवा मी कट करतो, हा निव्वळ मूर्खपणा आहे।
जिममध्ये सांगितलं जातं की नुसतं प्रोटीन खा आणि सॅच्युरेटेड फॅट बंद करा. निव्वळ मूर्खपणा. सॅच्युरेटेड फॅट नसेल तर त्या प्रोटीनचा काहीही उपयोग नाही. त्याच्यामुळे सॅच्युरेटेड फॅट्स पाहिजेत, ती महत्वाची आहेत. तर आता तुम्ही म्हणाल की एकीकडे तुम्ही म्हणता सॅच्युरेटेड फॅटही चांगली, अनसॅच्युरेटेड तर चांगलीच आहे, आणि मग हे लोक जे सांगतात की सॅच्युरेटेड फॅट किंवा सॅच्युरेटेड फॅट पासून बनलेलं कोलेस्टेरॉल म्हणजे लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, हे वाईट आहे. म्हणजे काय होतं, आता हे लो डेन्सिटी का ते आधी पहिल्यांदा बघू. आता हा स्टिफ आहे, त्याच्यामुळे हा कमी जागेत जास्त जागेत हे कमी मॉलिक्युल्स बसतात. त्याच्यामुळे कमी जागेत त्याचं वजनही कमी असतं. ठराविक जागेत त्याचं वजन कमी, कारण ते मॉलिक्युल्स कमी, त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी कमी. त्याच्यामुळे हे LDL, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, हे या प्रकारचं कोलेस्टेरॉल. आता याचं वाईट का म्हणायचं, तर ज्यावेळी आपण हे चांगलं किंवा वाईट म्हणतो, हे रक्तातल्या कोलेस्टेरॉल हे बघून बोलत असतो. तर आता रक्तातलं कोलेस्टेरॉल ते HDL असेल, LDL असेल किंवा ट्रायग्लिसराईड असेल, तर ते कसं होतं तर ते बघूयात. आता हे HDL लायपोप्रोटीन आहे, फ्लेक्झिबल याच्यापासून बनलेला आहे, त्याच्यामुळे मॉलिक्युलही फ्लेक्झिबल आहे. हा कुठूनही कसाही जातो, रक्तवाहिन्यातून वाहताना त्याला कुठलीही अडचण येत नाही, स्मूथली फिरत असतो. हा LDL आहे, सॅच्युरेटेड फॅट पासून बनलेला, हा स्टिफ मॉलिक्युल आहे. त्याच्यामुळे याला रक्तवाहिन्यातून फिरताना हे अडचण येते. प्रत्येक ठिकाणी वळणं असतील की जिथे थोडासा फ्लो कमी झाला तिथे याला पुढे जाणं किंवा वळायला अवघड पडतं. तो तिथे त्या आर्टरीमध्ये थांबतो. म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या आहेत तिथे जाऊन हे LDL कोलेस्टेरॉल हे थांबतं, त्याला पुढे जायला अवरोध होतो आणि ते तिथंच साचलं जातं. तसंच ट्रायग्लिसराईड आहे. ट्रायग्लिसराईड म्हणजे काय, तर न पचलेलं आपलं तूप, तेल काय जे असेल ते कसं होतं आपण थोडंसं पुढे बघूया. तर त्या रक्तात न पचलेलं तेल आणि हे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे एका जागी कुठेतरी बसतात, आणि ते जर बसत गेले तर जी काय तुमचा व्यास आहे रक्त वाहण्यासाठी तो कमी होत जातो, कारण त्याला ब्लॉकेड आला. आणि हाच तो ब्लॉकेड, हा ब्लॉकेड झाला की तो रक्ताला अवरोध करतो आणि त्याच्यामुळे हृदयाला जास्त काम करायला लागतं, हृदयावर प्रेशर येतं आणि मग त्याच्या अनुषंगाने जे आजार होतात ते होतात. तर हे ते लो डेन्सिटी लायपोप्रोटीन जो ब्लॉकेड तयार करतं ते रक्तात वाढलं, त्याच्यामुळे ब्लॉकेड्स होतात. म्हणून रक्तातलं लो डेन्सिटी लायपोप्रोटीन आपल्याला कमी करायला पाहिजे, म्हणून त्याला वाईट म्हटलं जातं. आता HDL ला चांगलं का म्हणायचं, हे फ्लेक्झिबल आहेत, हे फिरत असतात, त्यांना कुठेही अडचण होत नाही. आणि हे फिरताना वाटेत जर HDL त्यांना सापडला तो त्यालाही घेऊन पुढे जातात, चल थांबू नको, त्यालाही मदत करतात आणि त्यालाही लिव्हर पर्यंत घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावायला मदत करतात. त्याच्यामुळे हे HDL आहे, हे LDL ला सुद्धा वाहायला किंवा त्यातला ब्लॉकेड कमी करतो, म्हणून हे चांगलं, हे ठीक आहे. आता आपण ट्रायग्लिसराईड आणि हा एक विषय राहिला होता. तर काय होतं, आपण ज्यावेळी तेल पचतं तर हे लायपेज आलं तर सगळ्यात आधी हे आपले अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत ते रिॲक्टिव्ह आहे, बराबर रिॲक्ट करतात आणि ती सगळी तुटून जातात. सॅच्युरेटेड हा रिॲक्ट करायला उत्सुक नसतो, तो मागे राहत जातो. आणि मग काय होतं की जेवढं पाहिजे तेवढं जर एकदा फॅटी ऍसिड मोकळी झाली की सिस्टम सांगते की बस आता हे करायचं, जे मागे राहिले ते मागे राहिले. तर मागे कोण राहिला, तर मेनली हा राहतो सॅच्युरेटेड फॅटवाला ट्रायग्लिसराईड. आणि तो राहिला तर त्याचं काय होतं की त्याची रवानगी होते मग गोडाऊनमध्ये. गोडाऊन काय, तर तुमचे फॅट सेल. आपल्या शरीरात उद्यासाठी जी ऊर्जा मला लागणार आहे ती साठवायसाठी सोय असते. फॅट सेल म्हणजे काय असतात की ती रिकामे एक रूम आहे असं समजा किंवा गोडाऊन आहे. तर ही शरीरातली गोडाऊन असतात, तिथे हे फॅटी ऍसिड न पचलेली जाऊन बसतात. जेव्हा शरीर म्हणते की आता तिथे राहून देत, जेव्हा मला लागेल त्यावेळी मी काढून देईन. हा झाला पहिला. तर हे काही गेले तिथे राहिले. काही दिवसांनी असं होतं की त्या सगळ्या जागाही भरतात आणि मग हे राहिलेलं सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं ट्रायग्लिसराईड आहे
त्यांना तिथेही जागा राहत नाही, ते पचलं नाही म्हणून लिव्हरमध्ये जागा नाही. मग काय होतं, हे रिकामे फिरत राहतात रक्तातून आणि त्याचं प्रमाण वाढलं, याचाच अर्थ तुमच्या सिस्टममध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणून रक्तातलं ट्रायग्लिसराईड वाईट याचा अर्थ तुमचं सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं साचणं खूप जास्त आहे, हा एक इंडिकेटर आहे. त्याच्यामुळे LDL कोलेस्टेरॉल वाईट आणि ट्रायग्लिसराईड वाईट हे जर आपण लिपिड प्रोफाईल म्हणून जर काढतो, त्याच्यात मुख्यतः 3 गोष्टी बघितल्या जातात, LDL, HDL आणि ट्रायग्लिसराईड. तर LDL आणि ट्रायग्लिसराईड कमी करायला पाहिजे, HDL वाढवायला पाहिजे असं ते सांगतो. म्हणून LDL कोलेस्टेरॉल हे थोडंसं बदनाम आहे, पण ते चांगलंच योग्य प्रमाणात असेल तर त्याच्यासारखं वरदान माणसासाठी नाही. तुम्ही म्हणाल की ठीक आहे, हे सगळं टेक्नॉलॉजी झाली, HDL LDL हे आहे, आम्हाला कसं कळणार कुठलं तेल चांगलं आणि कुठलं वाईट? तर आपल्याला कळलं पाहिजे ना, काय चांगलं काय वाईट ते दिसलं पाहिजे. तर याच्या मागे एक साधासा हे आहे की जे तेल किंवा तूप हे सर्वसाधारण तापमानाला घन असतं, म्हणजे सॉलिड असतं, ते त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट्स जास्त आणि जे लिक्विड असतं त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट कमी. त्याच्यामुळे जर बघितलं तर आपण चांगली तेलं कुठली, तर आता आजच्या तारखेला तिळाचं तेल, ऑलिव्ह ऑइल आणि शेंगदाण्याचं तेल आपण म्हणूयात, ही चांगली तेलं. याच्यात साधारणपणे 10 ते 14 म्हणजे ऑलिव्ह ऑइल आणि तिळाच्या तेलात साधारणपणे 10% सॅच्युरेटेड, 10-12% सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात आणि 88% अनसॅच्युरेटेड असतात. शेंगदाण्याच्या तेलात ते 14% सॅच्युरेटेड आणि 86% अनसॅच्युरेटेड असतात. त्याच्यामुळे ही तेलं चांगली, ही सहज पचतात, त्याच्यापासून चांगली लायपोप्रोटीन तयार होतात. आणि मग बाकीची सगळी तेलं, त्यात वाईट काहीच नाही, ते साधारण 14% पासून पुढे 20% याच्यात सॅच्युरेटेड फॅट असतात आणि 80% अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. त्याच्यामुळे बाकीची सगळीही आपण फक्त ज्यावेळी सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडचा विचार करतो त्यावेळी ही जवळपास सगळी तेलं एकसारखीच आहेत म्हणायला हरकत नाही. फक्त त्यातल्या त्यात जर आपण बघितलं तर शेंगदाणा तेल, तिळाचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल वगैरे जास्त चांगलं असं म्हणतात. दुसरीकडे जर बघितलं तर वनस्पती तूप अगदी घट्ट असतं, हायड्रोजनेटेड फॅट जे काय म्हणून बेकरी शॉर्टनिंग म्हणून देतं ते खूप जास्त घट्ट असतं. त्याच्यात जवळपास 100% सॅच्युरेटेड फॅट्स आहेत. त्याच्यामुळे ते शरीरासाठी ती वाईटच, ती मात्र अगदी 100% वाईट, कारण त्याच्यात 100% सॅच्युरेटेड फॅट्स आहेत, जवळपास 100%, आणि अनसॅच्युरेटेड जवळपास 0% आहेत. त्याच्यामुळे ती वाईट. आता पुढचं पाम तेल. पाम तेलात साधारण 46% हे सॅच्युरेटेड फॅट आहे आणि ते जवळपास लॉंग चेन फॅटी ऍसिड्स आहेत. त्याच्यामुळे तेही शक्यतो टाळलं तर चांगलं. जरी ते वनस्पती तुपा इतके वाईट नसले तरी त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट जास्त आहेत, त्याच्यामुळे ते टाळलेले चांगले. पण त्याच्याबरोबर आता त्यातले जे सॅच्युरेटेड फॅट काढून पामोलिन नावाचं जे तेल येतं ते त्यातल्या त्यात चांगलं, कारण त्यातले सॅच्युरेटेड फॅट्स 20% आणलेले असतात. आता पुढचा जो भाग आहे खोबरेल तेल. खोबरेल तेलही स्पेशली थोडंसं हिवाळ्यात ते जमतं, तर मग ते चांगलं का वाईट? तर तिथे हे होतं की खोबरेल तेलामध्ये जवळपास 90% सॅच्युरेटेड फॅट्स आहेत, पण ती सगळीच्या सगळी मीडियम चेन फॅटी ऍसिड्स आहेत, म्हणजे तिथे साधारण 7 ते 14 कार्बन मॉलिक्युल असलेले फॅटी ऍसिड्स आहेत. आता या मॉलिक्युलसाठी एक स्पेशल लायसन्स असतं बरं का मित्रांनो. याला जसं पचल्यानंतरच फॅटी ऍसिड लिव्हरमध्ये जातात, हे मीडियम चेन फॅटी ऍसिड सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडसाठी नसतं. हे करताना ही तेलं लगेच ऍब्सॉर्ब होतात आणि न पचता सुद्धा लिव्हरमध्ये जातात. हे खोबरेल तेलामध्ये ती स्पेशालिटी आहे की कुठल्याही स्किनमध्ये ते लगेच ऍब्सॉर्ब होतात, खालपर्यंत जातात. म्हणून आपण खोबरेल तेल डोक्याला लावणं, ते केसाच्या मुळापर्यंत जायला कामाला येतं म्हणून. तर त्याच्यामुळे ही लगेच जातात आणि त्याचं पचन होतं, एनर्जी होते आणि त्यातला कुठलाही भाग साठला जात नाही, कुठलाही भाग फॅट सेलकडे येत नाही, गोडाऊनमध्ये जात नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही स्वयंपाक हा खोबरेल तेलात केला तर तुमचं वजन वाढत नाही.
ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे खोबरेल तेलात स्वयंपाक करणं चांगलं. म्हणजे या सगळ्या तेलांपेक्षा जर नंबर लावायचा झाला तर खोबरेल तेलाचा नंबर वरती. आणि त्याच्याबरोबर इतरही गोष्टी खूप आहेत, त्या आपण पुढे कधीतरी बोलणार आहोत. आत्ता आपण फक्त सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड बोलतोय आणि त्या हिशेबानेही जर बघितलं तर खोबरेल तेल खूप चांगलं. याला मिरॅकल ऑइल असंही म्हणतात, कारण त्याचे फायदे खूप आहेत. राहिलं तूप. तुपात मित्रांनो 40 ते 44% सॅच्युरेटेड फॅट आहे आणि 56% अनसॅच्युरेटेड फॅट आहे. मग तूप चांगलं का वाईट? तुम्ही म्हणाल एवढं सॅच्युरेटेड फॅट आहे तर तूप वाईट असायला पाहिजे, पण नाही. तर याच्यात काय होतं की जे सॅच्युरेटेड फॅट आहे 40 ते 44%, त्याच्यात शॉर्ट चेन पण आहेत, मिडियम चेन पण आहेत आणि लॉंग चेन पण आहेत. लॉंग चेन 20-22% आजूबाजूला आहे. शॉर्ट चेन आणि मिडियम चेनचं प्रमाण हे अतिशय योग्य आहे. त्याच्यामुळे तुपामध्ये सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेडचं प्रमाण अगदी बॅलन्स्ड. सॅच्युरेटेडमध्ये शॉर्ट चेन, मिडियम चेन आणि लॉंग चेनचं प्रमाण अतिशय बॅलन्स. त्याच्यामुळे शरीराला जे नेमकं लागतं ते सगळं साजूक तुपात आहे. त्याच्यामुळे साजूक तुपाचा नंबर खूप वरती. त्याच्यामुळे जेवणासाठी, स्वयंपाकासाठी साजूक तुपासारखा पर्याय दुसरा नाही. कारण जर मसल बिल्ड करायचं असेल तर सॅच्युरेटेड फॅट पाहिजे. ते तुपापासून अतिशय चांगल्या प्रमाणात, चांगल्या प्रतीचे हे तुम्हाला मिळतात. बाकीचे लागणारे शॉर्ट चेन, मिडियम चेन फॅटी ऍसिड्स ती मिळतात. अनसॅच्युरेटेड त्याच्यात आहेतच. त्याच्यामुळे तूप हे अप्रतिम मीडियम आहे. त्याच्यामुळे जर नंबर लावायचा झाला तर तुपाचा नंबर 1, त्याच्यानंतर येईल खोबरेल तेल, त्याचा नंबर कदाचित 6-7 लागेल, मध्ये काही नाही. आणि 10व्या-11व्या नंबरवर बाकीचे सगळे येतील, ऑलिव्ह ऑइल वगैरे. इतका तुपाचा चांगलेपण आहे हे लक्षात घ्या. तर मला वाटतं आज हे खूप जास्त होतंय, आपण इथे थांबूया. 2-3 गोष्टी राहतील आता की वनस्पती तूप वाईट का, त्याच्यानंतर त्याच्या अनुषंगाने त्याचं हायड्रोजनेशन म्हणजे काय, किंवा त्याच्यामुळे जे काय ड्रॉबॅक्स येतात ते काय, आज आता घ्यायला नको कारण वेळ खूप जास्त होत आहे. आज इथे थांबूया. पुढच्या आपण एपिसोडमध्ये वनस्पती तूप, त्याचं चांगले वाईट पण जे काय आहे त्याची चर्चा करूयात. आज इथे थांबूयात मित्रांनो. जर ही माहिती तुम्हाला उपयोगाची वाटते, असं वाटतंय, महत्वाची आहे, ते आपल्याला कळली पाहिजे. चांगलं तूप काय, वाईट तूप काय हे आपल्याला कळलं पाहिजे. काय खायचं, काय नाही खायचं कळलं पाहिजे. ही माहिती जर मिळते असं वाटलं तर लाईक करा. आणि ही माहिती आपल्या जवळच्या कोणाला तरी कळली पाहिजे असं वाटत असेल तर शेअर करा. आणि महत्वाचं म्हणजे एवढी चांगली माहिती देतोय, सबस्क्राईब करा. पुढचे सगळे एपिसोड्स तुम्हाला बघायचे इंटिमेशन मिळेल, म्हणजे योग्य वेळी तुम्हाला बघता येईल. तर आजच्याला पुरे. नमस्कार.